सर्वांचे आभार या आयोजक कमिटीचे सुद्धा। त्याचबरोबर या ठिकाणी जयपक भाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन उनका यहाँ पे सम्मान किया जा रहा है। शाल और सम्मान चिन्ह देके उसके साथ बुके। अच्छा आज के दिन का खाना यहाँ पे उनके यहाँ से आया था, बहुत अच्छा खाना था जेकब सर, बहुत अच्छा हम लोगों ने टेस्ट किया। तुम्हाला अगर जेवणासाठी जर किंवा नाश्त्यासाठी जायचं असेल तर त्यांच्याकडे हॉटेलमध्ये जावा। सुरेख या ठिकाणी सुरुवात होते या ठिकाणी सामन्याची। गोलंदाजी मागवर गोलंदाज बघतोय आपण निमिष रेडकर आणि ते निमिष रेडकरचं स्वागत केलंय हरीशने 6 धावांनी। पहिल्या चेंडूवर नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय क्वार्टर फायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये बघतोय तो कोकण असॉल्ट संघाचा। आणि या ठिकाणी निमिष रेडकर मॅन फ्रॉम तळवडे सावंतवाडी चा खेळाडू या ठिकाणी बघतोय आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण हरीश याच्या मार्फत बघायला मिळते। नॉन स्ट्राईक घेऊन वासुदेव गावडे मॅन फ्रॉम वेंगुर्ला खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल या ठिकाणी बीट होतोय आणि पंचांचा लेग बायच्या स्वरूपात 4 धावांचा इशारा येतोय। 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय नक्कीच या ठिकाणी 10 धावांवर। चांगला अचूक टप्पा होता, वेग चांगला होता, बायच्या स्वरूपात बॅट लागली। ओके बॅटचा कट घेऊन चेंडू जातोय 4 धावांसाठी, म्हणजे हे 4 धावा हे हर्षच्या नावावर जमा होते। या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेत संदीपजी सुंदर या ठिकाणी गुणलेखन कालच्या दिवसापासून बघितलं, त्यांच्यासोबत सागर पालव सर सुद्धा होते आणि समालोचकांचा एक राईट हँड म्हणून गुणलेखकाची ओळख असते। नक्कीच या ठिकाणी परत एकदा ओव्हरब्रिज प्रकारचा चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता, सवा बॅटने खेळला आणि चेंडूला भिरकावला या ठिकाणी लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी। प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी विचार विनिमय करायला लावणार आहे चेंडू बघायला मिळत आहेत, कारण मोठे फटके हे खेळले जात आहेत। याच्या अगोदरच्या सामन्यात जर बघितलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 29 धावांची बहारदार खेळी गुरु पिंगळे याच्या मार्फत बघायला मिळाली आणि त्याच्याच प्रकारची फटकेबाजी पहिल्यापासूनच आक्रमण करावं आणि आक्रमकताच हीच बचावाचं साधन, अटॅकीचं बेस्ट डिफेंड म्हटलं जातं आणि तेच साधन या ठिकाणी वापरताना दिसतं। ते शस्त्र हातात घेऊन हरीश खेळताना दिसतोय, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, पंचांचा निर्णय व्हाईट चेंडू असल्याचा आणि व्हाईट चेंडूने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावसंख्येवर। एनर्जी येते बघा, माझा आवाजाचा टेम्पो कधी वाढला मला समजलं नाही, कारण षटकार आणि चौकारांची आतषबाजी जेव्हा होते ना तेव्हा एक वेगळीच ऊर्जा हे समालोचकाच्या अंगात सुद्धा संचार असतो। परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बघता बघता चेंडू हवेत उभा होतोय या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक येतात आणि या ठिकाणी चुकी होते। तू पकडतोय की मी पकडतोय ना, तूने कॉल किया ना मैंने सुना। कॅच ड्रॉप होते आणि मॅच ड्रॉप होते का हे बघावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका ह्या खूप महागाच्या ठरतायत। बैल गेलो तो गेलो आणि 9 हाताचा कासरो घेऊन गेलो, त्या दिवशी हीच म्हण आपण बघितले कुणाल दाते सरांनी IPL मध्ये सुद्धा वापरले होते आणि तशाच प्रकारची या ठिकाणी म्हण वापरावी लागते। या ठिकाणी सुद्धा बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हाताचा कासरो घेऊन गेलो। कॅच सुटले ते सुटले, त्याचबरोबर एक जीवदान मिळाले आणि एक धाव सुद्धा या ठिकाणी धावून पूर्ण केले गेले। थोडंसं या ठिकाणी निमिष नाराज आहे आणि नाराज असावंच लागतं, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, एफर्ट तुम्हाला 100% द्यावे लागतं। एक महत्त्वपूर्ण सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना, अशा वेळी अशा चुका होणे गरजेचं नसतं प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडूने। आणि कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतरच्या चेंडूवर 6 धावा, धावफलक जाऊन पोहोचलाय 24 धावा। लांबवर या ठिकाणी जवळजवळ डोंबिवली स्टेशनवर चेंडूला फेकून दिला, या ठिकाणी 24 धावा, 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त। डीजे थोडेसे मिसफील्ड, थोडेसे ढिलाई, दुसऱ्या डावासाठी प्रयत्न, चांगली या ठिकाणी
कॉलिंग चांगली या ठिकाणी रनिंग बिग विकेट बघायला मिळाले आणि या ठिकाणी षटकाचे झाले सांगता 26 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या गेलेत सुरेखा फटकेबाजी डीजे गोलंदाज सज्ज होतोय अमित ढावले 1 मिनिट चेंज केलाय परत एकदा मंदारकडे चेंडू सुपूर्त केलाय थोडासा या ठिकाणी बातचीत परत एकदा झाली कर्णधारांकडनं परत एकदा अमित ढावलेकडे परत एकदा चेंडू सुपूर्त केला गेला चला स्पीडअप घ्या जरा अजूनही आपल्याकडे या ठिकाणी एक आता क्वार्टर फायनल चालू आहे त्यानंतर सेमी होईल त्यानंतर फायनलचा सामना सुद्धा खेळायचा आहे एका बाजूने कालच्या दिवसात जर बघितलं तर गणेश कुबलची तुफान बल्लेबाजी सेमीफायनल मध्ये आणि त्याच्या जोरावर साई महेश 11 हा संघ फायनल मध्ये गेलाय आणि या ठिकाणी दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर सिंधुदुर्ग असोसिएशनच्या या लॉट मध्ये सुद्धा साईराम महेश 11 संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळताना दिसतोय पहिला चेंडू निर्धार स्वरूपाचा या ठिकाणी बीट होतोय फलंदाज यशरक्षक सुंदर या ठिकाणी विशाल आसोलकर आसोली गावचे वेंगुर्ला सुपुत्र यांची सुद्धा ओळख झाली दुवा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि त्यानंतर ते सुद्धा आमच्या चांगले मित्र बनलेत परत एकदा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता त्याला या ठिकाणी फुलचा फटका बघायला मिळालाय हुक केलाय चेंडूला पाठवला या ठिकाणी 6 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचलाय 32 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आता मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळण्याची जबाबदारी घेतली ती हरीश याने वारंवार या ठिकाणी चुकी होते आणि चुकीला कुठेच माफी नसते क्रिकेटमध्ये हे बघायला मिळतंय धावफलक 32 धावा धावफलकावर पुन्हा एकदा फुलर लेन पद्धतीचा ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो मात्र फुल टॉस पडतोय चेंडू आणि त्याचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र एकच धाव निघेल चेंडूवर थोडासा हलकाच या ठिकाणी स्टेअर केला असता कुठल्याही बाजूला तर या ठिकाणी 4 धावा मिळाल्या असते कारण गोल मैदान आहे आणि आउटफील्ड एवढी फास्ट आहे की फक्त 38 क्रॉस केल्यानंतर चेंडू थांबत नाही 4 धावांसाठी परत स्वतःसाठी जागा बनवली स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अल्टी पलटी ज्याला म्हटलं जातं मालवणीमध्ये उडालो तर कावलो नाही तर मांडूक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 33 धावा तिरियोचं डबल गेम 33 धावा धावफलकावर बिनबाद 33 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुरेख कमबॅक बघायला मिळालाय पहिल्या षटकामध्ये तरी 26 धावा त्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता त्यानंतर सुरेख कमबॅक या ठिकाणी रनआउट होतोय का हा ना करता करता मध्ये येऊन थांबले होते दोन्ही फलंदाज वेळ होता या ठिकाणी थ्रो करायचा थोडासा या ठिकाणी फ्लॅट थ्रो पाहिजे होता अशा वेळी थोडा चेंडू वर आलाय संधी मिळाली क्रीज मध्ये पूर्ण येण्याची हर्ष याला आणि या ठिकाणी धाव कंप्लीट झाली 34 धावा धाव फलकावर 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त कमबॅक केले पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता त्यानंतर त्या चेंडूवर पहिला चेंडू डॉट गेला होता त्यानंतर या ठिकाणी षटकार आला होता नंतर मात्र या ठिकाणी कमबॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत परत एकदा झेल उडालाय कारंजा उडालाय क्षेत्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः आता या ठिकाणी कॅच पकडतोय अमित आणि गडी माघारी पाठवतोय हर्षद याला माघारी पाठवतोय हर्षदने सुरेख फटकेबाजी केली 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि 3 षटकार आणि 1 चौकाराच्या जोरावर या ठिकाणी 24 धावांचे खेळ त्याने केले धावफलक 34 धावा असताना डीजे
सुरेख गोलंदाजी. 8 धावा म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. धावफलक 34 धावा धावफलकावर. अजूनही बाबले आहे वासुदेव, त्याचं टोपण नाव बाबल्या म्हणून ओळखलं जातो आणि आपला मित्र असल्यामुळे त्याला बाबल्या. नो बॉल, खरोखरच बीमर होता. पुढील चेंडू फ्री हिटचा. धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 धावा, 41 धावा माफ करा. फ्री हिटचा चेंडू होता निर्धाव स्वरूपात. चेंडूवर कोणती धाव नाही. त्या चेंडूवर मोठ्या फटक्याची अपेक्षा होती कारण फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळला जातो, मात्र चेंडू हा निर्धाव होतोय. परत एकदा घुटनाट एक तमाशात एक असा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूवर एकच धाव मिळते. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 42 धावसंख्येवर. दोन चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 2 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये तुम्हाला कमीच ते 20 धावा तरी करावे लागतील प्रथमतः फलंदाजी करत असताना संघाला. आता मात्र या ठिकाणी थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तर फलंदाजांपासून, मात्र या ठिकाणी खूपच बाहेर जातोय. ऑफ स्टिक सोडतोय. पंचांचा निर्णय येतोय व्हाईट असल्याचा. व्हाईटचा निर्वाह केला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 धावसंख्येवर. आखो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका समोरच्या दिशेने, एक लास्ट पेट फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षण होतंय का हे बघावं लागेल. जज करत होता. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवर, मात्र या ठिकाणी विजय होतोय तो चेंडूचा. सीमारेषेचं उल्लंघन करत चेंडू 6 धावांसाठी. डीजे प्रचंड आता पुढे बघावं लागेल. जंग कोण पुकारतो हे बघावं लागेल. परत एकदा थोडासा व्हाईट ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला होता, मात्र लाईनच्या बाहेर. परत एकदा व्हाईट. अर्धशतक, सांघिक अर्धशतक हे धावफलकावर. 50 धावा कंप्लीट झाल्या या ठिकाणी संघाच्या. एका गाड्याच्या मोबदल्यात सुरेख फटकेबाजी झाले. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र परत एकदा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळतोय, त्यामुळे परत एकदा व्हाईट चेंडू. 2 चेंडू व्हाईट. धावफलक जाऊन पोहोचला 51 धावा. थोडासा प्रेशर असेल आणि हेच वाढणे गरजेचं, थोडीशी बातचीत होणे गरजेचे, कारण गॅरी हा उदयमुख खेळाडू आहे. नवीन खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन देणे गरजेचं असतं, कॉन्फिडन्स वाढवण्याचं गरजेचं असतं, शाबासकीची थाप दिली पाहिजे, चुका झालेल्या सांगायला पाहिजेत. अशा वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारांचा येतो, उडतो, विशाल येतो या ठिकाणी स्क्रीनवर. थोडासा बॉल पडल्यानंतर टप्पा बदलला जातोय कारण टायमिंग न झाला होता. बॅट वरचा एच घेतला होता, लिडिंग एच वर लागला होता बॅटच्या. धावफलक जाऊन पोहोचलाय 52 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. तिसरं षटक प्रगतीपत्र असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 53 धावा, सॉरी 52 धावा या धावफलकावर. माफ करा, 52 धावा. 5वा चेंडू घेऊन फुलर लाईनचा चेंडू, मोठा फटका, ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, जागा बनवली या ठिकाणी आणि जो चेंडू मिळालाय स्लॉट मध्ये त्याला प्लॉट मध्ये डिपॉझिट केला गेलाय 6 धावांसाठी. डीजे शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, थोडासा मागे टाकलेला टप्पा आणि त्याचा फायदा वासुदेवने उचललाय, भिरकावलाय 6 धावांसाठी. 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 64 धावा. षटकाची झाली सांगता. डीजे
हा फलक जाऊन पोहोचलाय 64 धावा. महागड्या षटक गॅरी याचा 30 धावा खर्च करणार आहे या ठिकाणी बघायला मिळाले. 34 धावांवर स्कोर होता तो जाऊन पोहोचलाय 64 धावांवर 30 धावा खर्च केलाय. नवीन बॉलर मंदार येतोय गोलंदाजी मार्क वर समोर असेल या ठिकाणी फलंदाज विश्वजित ज्याने विश्व जिंकले पूर्ण. आता या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी काय करतोय बघावं लागेल. विश्वजित नावातच जीत आहे आणि त्याला साथ देतो वासुदेव. विश्वजित स्ट्रायकर विश्वजित नॉन स्ट्रायकर वासुदेव सरळ बॅटने खेळला. या ठिकाणी विशाल येतोय स्क्रीनवर. विशाल असोलकर परतीची फेकी करेपर्यंत या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांकडनं या ठिकाणी चूक झाली होती. बॅकअप होता त्या ठिकाणी त्यामुळे एकच धाव निघेल. एका धावने धाव फलक 65 धावा. 6 चेंडू अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचे 6 चेंडूंमधील 1 चेंडू हा समाप्त झालाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्याचा इरादा असेल आणि तोच जर समोरच्या संघाचा जर विचार केला गोलंदाजी संघाच्या बाजूने जर विचार केला तर 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हे बघावं लागेल. मंदाराच्या मार्फत व्हाईटची दात मागितली जाते. पंच व्हाईट म्हणून दात स्वीकारतात या ठिकाणी आणि व्हाईट चेंडूने या ठिकाणी धाव फलक 66 धावा. 66 धावा. 66 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुरेख फटकेबाजी आक्रमण आणि फक्त आक्रमण बघायला मिळत आहे. फलंदाजी सुरेख झाले. गोलंदाजी सुद्धा त्या प्रकारची करावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये थांबवावं लागेल हे वादळ. बॅटची एज घेऊन या ठिकाणी रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय. चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 70 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. क्षेत्ररक्षक वारंवार बदल करावा लागतोय कारण त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा केली जाते. वासुदेव एका साईडने सुंदर फटकेबाजी करतोय. षटकार चौकार ग्राउंड शॉट पण त्याच्याकडनं बघायला मिळत आहेत. जोखीम न उचलता सुद्धा सुरेख गॅप मध्ये या ठिकाणी स्टेअर करतोय फटके. त्यामुळे या ठिकाणी 4 धावा सुद्धा त्याच्या बॅटमधनं बघायला मिळतात. षटकार सुद्धा बघायला मिळतात. ताकद आहे पॉवर आहे त्याच्याकडे आणि ती पॉवर या ठिकाणी दाखवताना दिसतोय. एक इनसाइड आउटचा मोठा फटका बघायला मिळतोय 6 धावांसाठी लॉंग ऑफच्या डोक्यावरून डीजे. त्या ठिकाणी विश्वजितला सामर्थ्य आहे ताकद आहे. ही ताकद आपण बघितली याच्या अगोदरच्या चेंडूवर. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर 76 धावा. 76 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थीवर चालू असताना शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही या इनिंग मधील. परत एकदा या ठिकाणी दिशा दिले. फक्त या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचलाय 80 धाव. 4 धावांसाठी. 4 धावाने धावफलक 80 धावांवर. बघायला मिळते षटकार त्याचबरोबर चौकार सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात. सिंगल डबल सुद्धा काढलेत त्याने. परत एकदा या ठिकाणी पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून षटकार. इनसाइड आउटचा मोठा फटका. टायमिंग बघा सुरेख होतं. वाटलं नव्हतं चेंडू 6 धावांसाठी जाईल पण या ठिकाणी टायमिंगच्या जोरावर चेंडूला भिरकावलंय. 6 धावांसाठी 86 धावांचं या ठिकाणी आव्हान. आणि कुठेतरी या ठिकाणी प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजांची हारेकारी झाले. ज्या ठिकाणी तुम्ही नाणेफेक जिंकताय प्रथमतः बघताय संघ प्रथम फलंदाजी करणारा संघ हा जास्त धावा जमवतोय. अशा वेळी कुठेतरी हा निर्णय चुकीचा ठरतोय की काय असं वाटतंय. नक्कीच यावर विवरण करतील आमचे मार्गदर्शक प्रसादजी सर या नंतरच्या इनिंग मध्ये. कारण कॅप्टन आणि टीमचा निर्णय असतो अशा वेळी नाणेफेक जिंकल्यानंतर काय करावं आणि काय नको. तर नाणेफेक जिंकल्यानंतर तुमच्याकडे संधी होती प्रथम फलंदाजी करून स्कोर उभा करायचे. या ठिकाणी स्कोर बनत असताना एकाने बाजूने जर बघितलं याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये 92 धावा बनवल्या गेल्यात आणि आता मात्र बघितलं तर 86 धावा सुद्धा उभ्या केल्या गेल्यात.
आणि तशा प्रकारचे फटकेबाजी आता मात्र या ठिकाणी करावे लागेल ते कोकण असॉल्ट संघाला. सूरज धाव फलकावर धावा लावल्या गेल्या 86 धावा 87 धावांचा पाठलाग हा कोकण असॉल्ट संघाला करायचा आहे. समोरचा संघ सुद्धा तेवढाच तगडा संघ साई महेश 11 संघ साईराम महेश 11 संघ. सुरेख या ठिकाणी कालच्या सामन्यात जर बघितलं तर ओपनच्या सामन्यात सुद्धा साईराम 11 संघ हा फायनल मध्ये गेलाय आणि या ठिकाणी आता क्वार्टर फायनल मध्ये कशा प्रकारे खेळी करेल हे बघावं लागेल. फलंदाजांनी आपलं काम केलंय, गोलंदाज कशा प्रकारे खेळत आहेत आणि या ठिकाणी हाराकारी झालंय एका बाजूने जर बघितलं तर गोलंदाजांची. मात्र फलंदाज कमाल धमालवाली फटकेबाजी करतील का हे सांगण्यासाठी परत एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया आणि ऐकूया आपण आमचे मार्गदर्शक प्रसादजी परब सर यांचा आवाज. आणि मी परत एकदा तुमचे थोड्या वेळासाठी या ठिकाणी विश्रांती घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धेश. चला बॅट्समन लगेचच पाठवा, पंचायती वाट बघतायत, बॅट्समन पाठवा लगेचच. साईराम महेश इलन विरुद्ध सामना आपण बघतोय तो म्हणजेच कोकण असॉल्ट या दोन संघांमध्ये. कोकण असॉल्ट संघाने नाणेफेक जिंकली होती, निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू गोलंदाजी करू, पण धावांचा अक्षरशः पुन्हा तर डोंगर उभा इथे मात्र बघायला मिळाला. तब्बल 86 धावा कुठल्या आणि 87 धावसंख्येचं लक्ष कोकण असॉल्ट या संघासमोर आहे. बघा जसं मगाशी सिद्धेशने इथे उल्लेख केला की हा निर्णय तिथे चुकलाय की काय, चुकला असं मी म्हणणार नाही, पण या ग्राउंडवर धावा होतात, फक्त तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे, तुमच्यावर तो विश्वास पाहिजे, ती धावे तुम्ही जमवू शकता. पण आतापर्यंत हे चित्र आपण बघितलंय की पहिल्या डावामध्ये जेव्हा धावा जास्त झाल्यात, दुसऱ्या डावामध्ये दबाव बघायला मिळाला आहे, प्रेशर बघायला मिळालं आहे आणि 99% धावसंख्येचा पाठलाग झाला नाहीये दुसऱ्या डावामध्ये. आपण खूप रेअरली सामने बघितलेत, काल सुद्धा आपण बघितलं की 2 सामने असे आपल्याला बघायला मिळाले जिथे मात्र आनंद महेश इलेव्हन या संघाने धावसंख्येचा पाठलाग केला, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. 3 षटकामध्ये 63 धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, हा कॉन्फिडन्स फलंदाजांमध्ये असायला हवा. कोकण असॉल्ट या संघाने ज्याप्रमाणे फलंदाजी केली आहे, खेळ केलाय, त्यामुळे यांचं मनोधैर्य खूप उंचावलेलं आहे. त्यामुळे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बघायचं आहे सुरुवात कशा प्रकारे करतील. निमिष पोचला स्ट्रायकिंग एंडला, ज्याने सुद्धा या स्पर्धेमध्ये अक्षरशः खोऱ्याने धावा जमा केल्यात. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय बोलवला सज्ज होतो म्हणजे पहिले षटक घेऊन सिद्धेश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आहे तो म्हणजेच विशाल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामना पण सुरू करूया. 4:40. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, या फटक्याची अपेक्षा आहे किंवा अशा खेळीची अपेक्षा आहे आणि ती सुरुवात निमिषने करून दिली. पुन्हा एकदा षटकार. तुमच्याकडे क्षमता, ताकद, साहस, धाडस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता. राऊंड विकेट. फुलटॉस हा चेंडू ऑनसाइड एक्झिक्यूट केला, डीप मिड विकेटला क्षेत्रशक्ती ते नाहीये जवळपास, सीमारेषेवर खणखणीत चौकार, बॅक टू बॅक मोठा फटका, 4 धावा. है लेकिन अब झुक नहीं सकते, ते करून दाखवावं लागेल कोकण असॉल्टला, त्यांच्या फलंदाजांना. 87 धावसंख्येचं लक्ष आहे, धावसंख्या 10 धावा. उंच गेलाय बघा किती लांब गेलाय, वाईड स्ट्रॉंग ला खेळाडू नाहीये आणि चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. वॉट अ नॉक आणि वॉट अ बॅटिंग बाय निमिष. षटकार.
पॉवर प्ले बाय निमेश. मॅच बॉल आला आय थिंक. येस, थँक्यू सो मच आमचे सर्व व्हॉलेंटियर्स. पण माहिती आहे त्यांना पहिलं षटक मार्गच पॉवर प्ले सुरू आणि नवीन चेंडू आपण बघतो इथे वापरला जातोय पहिल्या षटकामध्ये. घणाघाती फलंदाजी धावसंख्या आपण बघतो ती तब्बल 16 धावा धावफलकावर 2 षटकार 1 चौकार. ओव्हरपिच डिलिव्हरी आणि ओव्हरपिच चेंडूवर इथे मात्र उत्तर आहे. रबर स्टॅम्प शॉट, षटकार. सिद्धेश्वर घणाघाती हल्ले, सिद्धेश्वर आक्रमण. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार. अत्यंत भेदक, आक्रमक, विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग सुरू आहे ती फलंदाज निमिषची. व्हॉट अ नॉक इज दॅट. 3 षटकार 1 चौकार. आतापर्यंत धावसंख्या बघतो म्हणजे 22 धावा धावफलकावर. अप्रतिम सुरुवात, अटॅकिंग स्टार्ट. शॉट अप लेत होता, इनसाइड एज मागे जातो चेंडू. त्या ठिकाणी आपण बघतोय वासुदेव सज्ज आहे. ज्या वासुदेवने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम इम्प्रेस केलंय, जबरदस्त बॅटिंग केली आहे सर्वच्या सर्व सामन्यामध्ये. मागच्या सामन्यात आपण बघितलं की 48 धावा कुठल्या, इव्हन दोन्ही मॅचमध्ये बघितलं की मॅच विनिंग परफॉर्मन्स आपण बघितला त्याच्या आधी. म्हणजे 3 सामन्यामध्ये अप्रतिम खेळी झाली आहे ती वासुदेवकडून. पुढचा चेंडू सिद्धेचा, पहिला चेंडू डॉट गेलाय पॉवर प्ले मध्ये. समोर निमिष पुन्हा एकदा उचलला चेंडू वासुदेव त्याच दिशेने. ऍक्शन रिप्ले बघतोय आपण, कॉपी अँड पेस्ट, पण रिझल्ट तोच आहे, षटकार. स्पर्धा जरी डोंबिवलीमध्ये किंवा डोंबिवलीमध्ये सुरू आहे तरी मात्र प्रत्येक गावातना जे जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात त्या गावांमध्ये सुद्धा ही स्पर्धा बघितली जाते. त्या सर्वांचं ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सिंधुदुर्ग चषकामध्ये. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावातल्या आपल्या प्रतिष्ठेसाठी प्रत्येक संघ इथे परफॉर्म करतोय, प्रत्येक गावातला खेळाडू इथे परफॉर्म करतोय. आणि मात्र बघूया कुठला संघ इथे मात्र पोहोचेल तो उपांत्य फेरीमध्ये सिंधुदुर्ग बॉयज या संघाची दोनत करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर ओमकार, पहिल्या षटकाकडे धावसंख्या आपण बघतो की तब्बल 28 धावा. स्ट्रायकिंगला आता असेल तो विशाल. आपलं काम निश्चितच पूर्ण केलं स्ट्रायकिंगला उभा असताना निमिषने. समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट, चांगला फटका लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. हाताला चेंडू ब्रश होऊन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बाकीच्या सर्व चेंडूवर मात्र आपल्याला बघतोय की स्टॅम्पच लागलाय, षटकार चौकार, षटकार चौकार. कारण हीच भाषा बोलायची आहे त्यांना. तुमच्याकडे 24 चेंडू आहेत आणि तुम्हाला करायचे तर तब्बल 87 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॉडी चांगला फटका ऑफर केला क्षेत्राच्या काय डीप मध्ये. डीप स्वीपर कव्हरला आपण होतं चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत एकच जाऊ. पहिली सिंगल आपण बघतोय या इनिंग मध्ये. धावसंख्या पोहोचली आपण बघतोय म्हणजे 35 वर. पुन्हा एकदा म्हणेन की काठावर पास, पण आता मात्र काठावर पास आता फुल पास होऊन दाखवायचा आहे या मॅच मध्ये कोकण असॉल्टला. कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. कव्हर्स मध्ये फटका, थोडासा अपिश फटका तिथे क्षेत्राच्या डीप मध्ये. हो, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड बघायला मिळते फिल्डिंग मध्ये. एकच जाऊ मिळते या चेंडूवरती निमिषला. या षटकामध्ये थोडंसं कंट्रोल बघायला मिळतंय. इव्हन पहिल्या चेंडूवर षटकार आला होता पण नंतरचे दोन्ही चेंडू आपण बघितलं की सिंगल आलेले आहेत. धावसंख्या 36, 36 धावा. बॉलिंग मार्कवर आपण बघतो की ओमकार आहे. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते तब्बल 36 धाव्यांची. शॉर्ट ऑफ लेन अवे फ्रॉम द बॉडी आपण बघतो अपिश फटका डीप कव्हर मधला खेळाडू येतो चेंडूच्या खाली आणि इझिली टेकन, सॉफ्ट डिसमिसल अँड फर्स्ट विकेट डाऊन. विशाल डिपार्ट.
तर गिरीश आलाय बॅटिंगला. याचं पेटनेम गॅरी, आता मला सांगू शकतो आम्ही त्याचं पेटनेम गॅरी आहे. तो लेफ्ट हँड राईट स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. तो धावसंख्या 36 पहिलाच धक्का लागलाय बॅटिंग करताना कोकण असॉल्ट या संघाला. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे विशाल त्याची साथ सोडून गेलाय. पण बघायचं निमिषची साथ आता मात्र ग्राउंडवर कोण नाही. फिल्डिंग जास्त वेळ घेते फिल्डिंग टीम. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 सामने बाकी त्यानंतर एक उपांत्य फेरी बाकी आणि एक अंतिम फेरी बाकी आहे. आतापर्यंत 10 मिनिटाचा वेळ घेताय तुम्ही. साईराम महेश 11. हा चेंडू फुलटा सुद्धा स्टिअर करायचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला पॉइंट मध्ये. हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करताना आपण बघितलं की थोडंसं मात्र फलंदाज बघते थोडंसं बॅकवुटर बघायला मिळतो. थोडंसं दबाव बघायला मिळतो कारण विकेट टाकायची नाहीये. ज्याप्रमाणे निमिषने आपण स्पर्धेमध्ये बघितलं बॅटिंग केली आहे. इव्हन पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे त्याने समाचार घेतलाय त्यामुळे त्याची विकेट इम्पॉर्टंट आहे कोकण असॉल्ट या संघासाठी. धावसंख्या 37. समोर उचललाय अगेन द विंग. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. वॉट अ शॉट. काय पॉवर आहे, काय ताकद आहे, काय कनेक्शन आहे. सीमारेषा बाहेर षटकार. ते ऑब्झर्व करतात की कुठला खेळाडू चांगली फिल्डिंग करतो किंवा कुठल्या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन आम्हाला निश्चित इथे लाभतं. बॉलिंग मार्ग सूरज. चला सामना लगेच सुरू करा. 4:40 मात्र सामना सुरू झालाय. चला 10 मिनिट आतापर्यंत परफेक्टली गेले. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. गिरीश ऑन स्ट्राईक आणि सूरज माडगुळ षटक क्रमांक 3 मध्ये. स्लॉग हिट हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली आणि जजमेंट बघा कधी चांगलं. एकदम सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. बॅट्समन आले. जास्त डिस्कशन नको आहे. टीम साईराम महेश प्लीज सहकार्य करा. वासुदेव चला प्लीज ताबडतोब आपल्या जागेवर जा. 11 चेंडू आणि 44 जवळ म्हणजेच का तर प्रत्येक चेंडू आता चौकार हवाय. बॅटिंगसाठी अक्षय आलाय आणि अक्षय आणि आता मात्र निमिषमध्ये ही चर्चा झाली असेल की स्ट्राईक फक्त मला मिळवून दे कारण या सेंडी मात्र मी घणाघाती फलंदाजी केली आहे. त्याची बॅट तळपली आहे त्यामुळे त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. त्यांनी 44 धावांची गरज आहे. बघूया अक्षय स्ट्रायकिंगला राईट हँडेड आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट थोडासा वाईडिश आहे. लॉंग ऑन एक आहे. लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय तेजस आहे. पुढचा चेंडू सूरजचा ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट पॅरल स्ट्रोक आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. षटकार. षटकार ठोकलाय. बंगल्याच्या बाजूला ग्रुप करून कोकण बॉयचे जे खेळाडू बसलेत विनंती आहे की जरा प्लीज डिस्टर्ब थोडंसं त्या ठिकाणी सुद्धा जा ज्या ठिकाणी चेंडू जात आहेत. बंगल्याच्या त्या बाजूला कोकण बॉयज सिंधुदुर्ग बॉयज खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर जा. चेंज ऑफ पेस सुद्धा गतीमध्ये परिवर्तन केलं. विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पडला. बघायचं अपील आणि फलंदाज बाद होणार. इथे काय घडलंय बघा मैदानाच्या आतमध्ये.
चालाकी दाखवली एसटीच्या मागून. वासुदेवने चेष्टी उडवण्याचा प्रयत्न केला, अक्षयने स्ट्राईक सोडलं आणि विकेट गमवावी लागली ती निमिषची. निमिष पोहोचला होता कारण विनिशने क्रॉस केलं होतं, त्यामुळे निमिषची विकेट इथे मात्र मिळाली आहे. फलंदाज बाद. दिस इज द बिग विकेट. चला लगेचच बॅट्समन पाठवून द्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झालाय निमिष. निमिष हेच सांगत होता की तुला स्ट्राईकवर थांबायचं आहे, जरी चेंडू मिस झालाय तुला स्ट्राईकवर थांबणं गरजेचं होतं आणि हा या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. निमिषची विकेट. कारण ज्या संघाने आत्मविश्वास दाखवला की आम्ही धावसंख्येचा पाठला करू शकतो, ते मात्र कोकण असॉल्ट हा संघ बघायला मिळतोय मला. पण एक छोटीशी चूक एका मोठ्या सामन्यामध्ये तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. निमिष थोडासा नाराज आहे अक्षयवर. ज्या अक्षराने सांगितलं होतं की तू क्रीजवर थांब, मी येतो तिथपर्यंत, पण तो येण्याच्या आधी त्याने क्रीज सोडलं आणि बॅट्समन झाला क्रॉस. हेच पंचांनी बघितलं आणि सांगितलं की निमिषला तंबूत परतावं लागेल. निमिषची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये विशाल. स्ट्रायकिंगला पोहोचतोय. धावसंख्या आपण बघतो मला संदीप संताची अंकित झाली ती म्हणजेच 49 धावा. 9 चेंडू आणि 38 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. निमिषने जे काम ठेवले ना ते काम पूर्ण करावं लागेल बाकीच्या फलंदाजांना. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन, दिशेवर नियंत्रण नाहीये. मगाचा एक चेंज ऑफ पेस संघाला विकेट निश्चित देऊन गेलाय आणि 50 धावा कंप्लीट. 50 ऑन द बोर्ड. अजूनही 37 धावा करायचे. चेंडू शिल्लक आहे मैदानावर. 9 चेंडू 37. हो, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बॅट्समन बघितलं विशाल पुढे सरसावत होता. पंचांचा इशारा 22चा. संघासाठी पाय तर रचलाय तो म्हणजे फलंदाज निमिषने. आता बघायचं कळस कोण चढवणार. त्यांनी जे अर्धवट काम तो ठेवून गेलाय ते मात्र पूर्णत्वास न्यावं लागेल, पूर्ण करावं लागेल. आणि हवेची साथ बघा कशा प्रकारे लागणार आहे बॅट्समनला. चेंडू शिल्लक या षटकातले 2. फलंदाज पुन्हा एकदा सूरज माडगूत. आतापर्यंत इकॉनॉमिकल ठरलाय षटकामध्ये. फुलटॉस आहे, बघू शकता तुम्ही. एलिव्हेशन मिळाले फुलटॉस चेंडूवर. तिथे शतशक डीप स्क्वेअरमध्ये चेंडू कव्हर करण्याचा 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. फिक्स चांगली झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. हळूहळू दबाव आता वाढत चाललाय फलंदाजी करणाऱ्या कोकण असॉल्ट संघावर. उपांत्य फेरीमध्ये कुठला संघ जाऊन धडकणार यानंतर 2 सामने बाकी आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला सूरज माडगूतचा. समोर अक्षय. चेंज ऑफ पेस आहे. क्या बात है, क्या बात है. लाजवाब गोलंदाजी. रनआउटची संधी फलंदाज होणार की नाही. पंचांनी नकार दिलेला आहे, त्यामुळे ही धाव इथे कंप्लीट केली जाईल. आय थिंक बाईच्या स्वरूपात धाव इथे ऍड होईल. धावफलकावर बॅटची कट आहे सांगतात पंच. बॅटच्या स्वरूपात ही धाव इथे ऍड होईल. धावसंख्येत भर झाली आहे आणि धावसंख्या पोटी ती 54 धावा धावफलकावर. 54. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. गुरुनाथ कोचरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत गुरुनाथ कोचरे. काल सकाळ सत्रामध्ये खूप सुंदर अशी नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून त्यांनी केली होती. ड्रॉच्या दिवशी सुद्धा त्यांनीच ही गोष्ट आवर्जून उल्लेख केला होता आणि आज सुद्धा त्यांनीच नाश्त्याची सोय व्यवस्था केली आहे सर्व आमच्या कमिटीसाठी, सिंधुदुर्ग बॉईजसाठी. चेंडू शिल्लक आता मात्र 6 आणि 33 धावांची गरज आहे. अब हवाई करेंगी रोशनी का फैसला, जिस दिए में दम होगा वही जलता रहेगा. आता हवेच्या विरुद्ध फटकेबाजी तुम्हाला करायची आहे कारण 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. षटकार तुम्हाला कमीत कमी 5 तर मारावेच लागतील या शेवट षटकामध्ये. गोलंदाज सँडी. हो, ग्राउंड स्ट्रोक ऑफर केला. चांगला फटका ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक आयटी मध्ये अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता चेंडू शिल्लक ते 5 करायचे ते अजूनही 32 धावा. निमेशची विकेट मगाशी जसं मी उल्लेख केला की ती विकेट टर्निंग पॉइंट ठरली आहे मॅचची. 5 चेंडू 32 ची गरज आहे. 5 चेंडू 32 धावा. सँडी, विशाल साडी. वेगवान चेंडू मध्ये झेल ड्रॉप बाय गौरेश. झेल सुटले त्या ठिकाणी मिड ऑफ रिजन मध्ये आणि जीवदान मिळाले विशालला. फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे.
सिंधुदुर्ग बॉयज आपण सुद्धा रेडी जायचं, लगेच आपण उपांत्य फेरीची लढत सुरू करणार आहोत. प्रयत्न आपला हा आहे की प्रत्येक सामना हा 4 षटकांचा व्हायला हवा. जवळजवळ 6 वाजत झालेत, 5 वाजत झालेत. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुकरचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेल तेजस त्या ठिकाणी प्रयत्न तेजसने चांगला केला आणि फायनली मात्र शेवटी तो या जुनोबलीच्या ग्राउंडचा चुंबन त्याने घेतलंय. तेजसने कोसळलाय खाली. तेजस करंगुटकर एकदम इथे अक्षयला आणि धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली आहे 57. फक्त आता फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे काही चेंडूंची. ऑलरेडी या सामन्यातून थेट उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे ती साईराम महेश इलेव्हन या संघाने. निर्धाव चेंडू वाईड यॉर्कर वेगवान चेंडू हाताळलाय गोलंदाज सँडीने. वेगवान चेंडू, अजून एक वेगवान चेंडू. अक्षयला सुद्धा बॅटिंग करायची. अक्षय सांगतो मला सुद्धा येऊ दे स्ट्राईक एंडला. फलंदाज बाहेर जावं लागेल आता मात्र विशालला. जावं लागेल बाहेर तुम्हाला. पण सँडीने एक गोष्ट लक्षात राहिल्या होती की मात्र वेळ आपल्याला जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये, त्यामुळे विकेट घेण्याची गरजच नव्हती कारण सामना खूप दूर निघून गेला. विशाल येतो आता विशालच्या जागेवर दुसरा फलंदाज. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक. स्लॉग हिट उंच गेलाय. चेंडू बघा तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू हवेच्या विरुद्ध फटका होता त्यामुळे आपण बघतोय चेंडू आतमध्ये येतोय आणि फायनली विकेट मिळाली ती शेवटच्या चेंडूवरती सँडीला. बाद